सोयाबीन शासकीय हमीभाव केंद्र चालकाकडून फसवणूक करण्यात आली। केंद्र चालकानं शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे। सोयाबीन विक्री करून 8 ते 10 महिने उलटले। हिंगोलीतला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। आम्ही हिंगोली सेंटरला प्रगती स्वयंरोजगार संस्था या सेंटरला आम्ही 55 क्विंटल सोयाबीन दिलेली आहे सर। जानेवारीमध्ये आतापर्यंत आम्हाला 1 रुपया भेटला नाही। त्यावेळेस माल टाकला त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की आमच्याकडे ऑनलाईन पावती सुद्धा ही हिच्या मार्फत आम्हाला सांगण्यात आलं तुमच्या खात्यात 15,000 पैसे जमा होतील। अद्याप 7 महिने झाले पण 1 रुपया जमा झाला नाही सर। शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणतात आणि शेतकऱ्यावर जर अशा प्रकारची दयनीय अवस्था आली तर शेतकऱ्यांना जगायचं कोणाला राहायचं कसं त्याच्यावरच ही वेळ आलेली आहे। जो फळ देतो त्या झाडावर जर कुऱ्हाडीनं घाव घातला तर ते फळ येतील कसे असे माझ्या शासनाला हे तरी शासनाने याचा विचार करावा आणि आमचे पैसे लवकरात लवकर द्यावे। जोपर्यंत आमचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण आम्ही सोडणार नाही असं आम्ही साहेबाला निवेदन देणार आहोत। सर्व शेतकरी जमा झाले तर या बातमीचा बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेते। बघत रहा जय महाराष्ट्र।